बाकी सगळं कशासाठी आहे? पत्नीसाठी. सगळी समानार्थी शब्द कांता जाया कलत्र. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं की गंगाटोक केजॉल शिलाँग त्रिपुरा. त्रिपुरा हे एकमेव राज्य आहे. बाकी सगळ्या काय त्याच्या राजधान्या. ठीक आहे. तर सगळ्यात जास्त कोण आहे? राज्य. ठीक आहे, वेगळं. त्यानंतर आपण बघितलं होतं की हातूर मातूर तारक मारक रमत गमत अगळ बगळ. याच्यामध्ये तारक आणि मारक एकमेकाच्या विरोधात. कोणीतरी तारण करतं म्हणजे वाचवतं, मारतं म्हणजे जीव घेतो. ते एक वाचवणारा आणि दुसरा मारणारा विरुद्धार्थी शब्द आहे. पण बाकीचे सगळे जोड शब्द आहेत. थातूर मातूर, ते आपण म्हणायचे थातूर मातूर केलं दत्तानं नेलं दत्त माझा भाऊ सिद्धीचा काटा काहीतरी आहे ना. थातूर मातूर हा जोड शब्द आहे. रमत गमत किंवा अगळ बगळ हे जोड शब्द, तर हे आपला वेगळा शब्द. ठीक आहे. त्यानंतर ताग अंबाडी कापूस आणि रेशीम. यामध्ये ताग हे वनस्पतीपासून, कशापासून? वनस्पतीपासून. आंबाडी पण एक वनस्पती, कापूस पण एक वनस्पती, रेशीम याची निर्मिती बाळांना कशी होते? तर अशा पद्धतीच्या काहीतरी आळ्या असतात. ठीक आहे. आणि या प्राण्यापासून नाही का काय होतं? अशा पद्धतीचे ते रेशीम तयार. काय होतं? रेशीम. तर हे प्राणी आहे. ठीक आहे. तर याच्यापासून नाही का रेशीम बनतात, म्हणजे हे वेगळा शब्द आहे. त्यानंतर फणस, सीताफळ, आंबा आणि पपई. फणस जर बघितला तुम्ही तर फणस कसा असतो? असा फणस आहे. ठीक आहे. त्याच्यात खूप बिया असतात फणसामध्ये. सीताफळ बघितला आपण, सीताफळ बघितलं समजा असं, तर सीताफळात पण कशा आहेत? भरपूर बिया असतात. अशा बिया म्हणजे जास्त बिया असणार आहे. आंबा आणि पपई म्हणजे पपई जर तुम्ही अशी बघितली तर याच्यामध्ये पण आपण कापल्याच्या नंतर काय करतो? जास्त बिया आहेत की नाही. फक्त आंबाच असा आहे आपला की या आंब्यात एकच कोय असते. ठीक आहे. मग हे सगळे बहुत जास्त बियाचे आहेत, हे एकच आहे. कोय म्हणतो आपण त्याला, म्हणून हे वेगळा शब्द आहे. ठीक आहे. अनेक बियांचा की एका बियाचा. त्यानंतरचा स्वाध्याय 2.1 मध्ये पुढील प्रश्नातील पर्यायातील 3 पटांच्या त्यांच्यातील सारखेपणा एक गट, 3 गटांचा एक वेगळा गट शोधा. या गटात न बसणारे पद ओळखून पर्याय आणि क्रमांकाला वर्तुळ करा. आता याच्यामध्ये बघा, विशेषण, अलंकार, क्रियापद आणि सर्वनाम. तर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद याच्यात आपण ते जातीचे प्रकार आहे. अलंकार आहे का? नाही आहे. अलंकार वेगळा शब्द. त्यानंतर विहंग, पक्षी, अंडज आणि ख. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, ते विहंग म्हणजे पक्षी, पक्षी म्हणजे पक्षी, अंडज म्हणजे अंडाला जन्म देणारा अंडज म्हणजेच पक्षी. ख म्हणजे आकाशात काय करणारा, म्हणजे ख म्हणजे काय म्हणतो आपण? आकाश. 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 पण याला जर शब्द असा असता ख ग, तर ख ग म्हणजे मात्र पक्षी झाला असतं. कारण ख म्हणजे ढग, आकाश, त्या आकाशात गमन करणारा जो राहतो, फिरणारा असतो, ते ढग असतात. लक्षात येतं? किंवा पक्षी. तर याच्यात नाही का ख म्हणजे काय व्हायला लागला? आकाश. तर वेगळा शब्द कोणता आहे? ख. ओके. त्यानंतर भांगडा, कुचिपुडी, भरतनाट्यम, कथक हे सगळा जो आहे हे आपला पारंपरिक नृत्य आहे. पारंपरिक कोणता आहे? पारंपरिक नृत्य ज्याला म्हणतो की चालतं भांगडा आपलं पंजाबमध्ये. ओके, भांगडा. पण हे कुचिपुडी, भरतनाट्यम आणि कथक हे सगळे क्लासिकल डान्स आहेत. कसे? क्लासिकल. क्लासिकल. त्याच्यानंतर नंदिनी, आत्मजा, भार्या आणि सुता याच्यामध्ये कोणता वेगळा शब्द? तर कोणता येते? सुता. सुता कोणाला म्हणतात? नंदिनी मुलीला म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आत्मजा, त्याच्यानंतर सुता म्हणजे सुद्धा मुलगी. भार्या वेगळा शब्द. बरोबर आहे? भार्या. त्यानंतर बघा, मार्च, एप्रिल, मार्च, डिसेंबर, ऑगस्ट, एप्रिल याच्यातलं बघायचं. आपण असं करायचं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल,
मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर। याचा नंबर एक लक्षात ठेवायचा, 30, 32, 32, 33, 23, 23। त्याच्यामधले महिने पाहायचे। मार्च महिन्याच्या खाली 3चा आकडा, डिसेंबर महिन्याच्या खाली किती आला रे? 3चा आकडा आला। ऑगस्ट महिन्याच्या खाली कोणता आकडा आला? 3चा। एप्रिल महिन्याच्या खाली 2चा। याचा अर्थ 28 मध्ये 3 टाका, 31चा महिना झाला। 28 मध्ये 3 टाकले, 31चा महिना। ऑगस्ट 28 मध्ये 3 टाकले, 31, पण 28 मध्ये 2 टाकले, कितीचा महिना? 30चा। म्हणजे एप्रिल हा 30चा महिना। कळायलं? त्यानंतर बघा, भोपाळ, टोमॅटो, वांगी, अळू, भोपळा फळ आहे, फळ। टोमॅटो फळ आहे, वांगी फळ आहे, अळूची भाजी असते, काय असते? अळूची। त्यानंतर चपाती, पाव, इडली, डोसा। चपातीला काय करतात? भाजतात, ठीक आहे, भाजणी नावाची प्रोसेस होते। पण इथं फर्मेंटेशन पावला करतात, इडलीला फर्मेंटेशन करतात, डोशाला फर्मेंटेशन, नीवन प्रक्रिया, नीवन नावाची प्रक्रिया केल्या जाते, भिजवल्या जातात। त्यानंतर मृग, व्याध, सप्तर्षी आणि वृषभ, काय वृश्चिक, ठीक आहे। तर याच्यामध्ये लक्षात ठेवा बाळांनो की मृग जे, आता याच्यातला एकच वेगळा शब्द म्हणलं तर व्याध। व्याध हे एकच तारा आहे, तो तारा आहे, एकटाच आहे, पण एकटा व्याध होय, मूळव्याध नव्हे, कोण होय? व्याध, एकच तारा। आणि मृग जे आहे ताऱ्यांचा समूह आहे, तारा समूह, काय आहे? तारा समूह। सप्तर्षी म्हणजे 7 ऋषी, असं पा आपल्या इकडं आकाशात बघितलं की असं काहीतरी दिसतं ना, आपण आजीबाईचं खाटलं काहीतरी म्हणतो, असं पतंगासारखं दिसतं काहीतरी, ते काय आहे? सप्त ऋषी। असं म्हणतात की 7 ऋषी तपश्चर्या करत बसले होते, म्हणून त्याचं नाव पडलं सप्त, म्हणजे 7 ऋषी, सप्तर्षी। ते तारे म्हणजे ते ऋषी आहेत असं म्हणतात ते कथेमध्ये, पुराण। सप्तर्षी म्हणजे ताऱ्यांचा समूह आहे, हे पण समूह ताऱ्यांचा, आणि वृश्चिक सुद्धा ताऱ्यांचा समूह आहे, ठीक आहे। मग वेगळं कोण आलं रे? व्याध, हा एकटाच आहे। त्यानंतर घ्या जमा, खर्च, कामधाम, ओबडधोबड, उपास तापास। जमा करणे आणि खर्च करणे दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहे। माझ्या बँकेत मी पैसे जमा केले आणि नंतर खर्च केले, दोन गोष्टी एकमेकाच्या विरोधात झाल्या की नाही? पण काम धाम हे शब्द जोड शब्द आहे, ओबड धोबड जोड शब्द, उपास तापास जोड शब्द, हे शब्द जे आहे ते विरुद्ध शब्द आहे। कसा आहे? विरुद्ध शब्द। त्यानंतर बघा, फूल, नदी, सह्याद्री, डोंगर। आता बघा, जेव्हा नाम हे करतो तर फूल शब्दाच्या अगोदर मी लावू शकतो की सुंदर फूल, म्हणजे हे फूल नाम झालं, ठीक आहे। नदी तर मी असं म्हणू शकतो छान नदी, ठीक आहे, छान नदी। तर हे पण नाही का नाम झालं, याच्या अगोदर मला छान शब्द लावता। डोंगर तर मोठा डोंगर, तर याच्या अगोदर मला काय लावता आलं? विशेषण लावता आलं, मोठा डोंगर, म्हणजे हे नाम झालं। पण सह्याद्री असं, तर सह्याद्री याच्या या बाजूला नाही, इकडे विशेषण लावलं, याच्या पण पुढे विशेषण लावलं, याच्या पण पुढे, याच्या पुढे विशेषण नाव लावता मागं नाम लावावं लागतं। सह्याद्री पर्वत म्हणतो, पर्वत नाम आहे, ठीक आहे, हे झालं विशेषण। तर सह्याद्री विशेषण झालं, काय झालं? सह्याद्री विशेषण। बाकीचे सगळे काय झाले? नाम। काय झाले बाकीचे? नाम। आणि सह्याद्री काय? विशेषण, ठीक आहे। त्यानंतर बघा, याच्यात बघा, मुलगे, फळे, झबले आणि कुत्रे, हे अनेक वचन आहे। मुलगे, फळे, फळाचा अनेक वचन, कुत्रा, कुत्रे, फक्त झबले हे एक वचन आहे, ठीक आहे। झबले काय आहे? एक वचन, म्हणजे हे वेगळं आहे शब्द। त्यानंतर बघा, सरले, इरले, भरले, विरले। तर याच्यात इरले हे एक वेगळा शब्द आहे, नाम। बाकी क्रियापद आहे, हे क्रियापद, हे क्रियापद आणि हे क्रियापद, हे वस्तूचं नाव आहे, इरले।
ठीक आहे. त्यानंतर वाळू, दयाळू, कृपाळू, मयाळू असं होतं का? ही मुलगी खूप दयाळू आहे, ही मुलगी खूप कृपाळू आहे, ही मुलगी खूप मयाळू आहे असं म्हणू शकत नाही. ही मुलगी खूप वाळू आहे म्हणता येतं का? वाळू एका वस्तूचं नाव आहे आणि हे भाववाचक संज्ञा आहेत, मनातल्या मनोभावना आहे, त्याच्यामुळे वाळू जमत नाही. वाळू वस्तूचं नाव आहे. ठीक आहे. हे नामामध्ये येतं, हे काय आहे? विशेषणामध्ये येतं. त्यानंतर बघा, हातोडा, सुई, चाकून, सुरी. हातोडा कसा राहते तर असा असं जर केलं समजा हे असं तर असा हातोडा दिसते. पहा जर असा दिसायला हातोडा असा, पण सुई जर पाहत असाल तर अशीच सुई असते बारीकशी. त्याच्यानंतर चाकू जर पाहिला तर असा समजा चाकू आपण जर केला तर ठीक आहे, याला चाकू म्हणूया. आणि सुरी जर पाहिली तर समजा ही सुरी काहीतरी. ठीक आहे. तर आता मला सांगा तुम्ही, याला आणि आहे, याला पण आणि आहे आणि याला पण आणि आहे, हातोड्याला कुठं आणि दिसते का? म्हणजे हातोडा बोथट आहे सगळा आणि हे सगळे अणुकुचीदार सगळे हत्यार आहेत, म्हणून हातोडा वेगळा, हातोडा वेगळा. कळतंय सगळं बाळांनो? त्यानंतर बघा, अंगण, शयनगृह, स्वयंपाकगृह, दिवाणखाना. याच्यातलं बघा, घराच्या बाहेर जर काय असेल तर अंगण राहते, शयनगृह म्हणतात, स्वयंपाकघर म्हणतात, दिवाणखाना म्हणतात. हे सगळे घराच्या आतमधल्या वस्तू होतात. अंगण घराच्या मधात नसतं, बाहेर असतं, म्हणून ही वेगळं. त्याच्यानंतर चैत्र, गुढीपाडवा, आश्विन, दसरा, भाद्रपद, नागपंचमी, त्यानंतर होळी, पौर्णिमा. याच्यात नागपंचमी भाद्रपद महिन्यात नसते, हे श्रावण महिन्यात राहते, श्रावण. त्याच्यामुळं चैत्र महिन्यात गुढीपाडवा, आश्विन महिन्यात दसरा, बरोबर फाल्गुन होळी, नागपंचमी श्रावण बाळाचा महिना लक्षात ठेवायचा. नाग डुलायला आला श्रावण बाळ, लक्षात यायला श्रावण महिन्यात नागपंचमी. भाद्रपद मध्ये नसते. शुक्र, चंद्र, पृथ्वी, मंगळ. हा चंद्र बापू आहे की नाही, पृथ्वीचा उपग्रह आहे. शुक्र नाही, पृथ्वी, मंगळ हे सगळे ग्रह आहेत. हा एकटाच पठ्ठ्या उपग्रह आहे. कप्तान, उपकप्तान, तसं हे सगळे कॅप्टन होतं, हा उपकॅप्टन म्हणजे उपग्रह. ठीक आहे. त्यानंतर बघा, राव, रंक, गुपन, रूप, नौकर, चाकर, भांडण, तंटा. तर राव, रंक, गुपन, रूप, नौकर, चाकर, भांडण, तंटा. याच्यात विरुद्धार्थी राव आणि रंक काय आहे. त्यानंतर रूप आणि नृप, त्यानंतर नौकर, चाकर, भांडण आणि तंटा. काय वेगळा शब्द येते? राव आणि रंक. बाकीचे जोड शब्द आहेत, हे पण नव्हतं. त्यानंतर बघा, विना, सतार, सारंगी, बासरी. तोंडाला विना नसतात, याला तार असतो. सतारला पण तार असतो, सारंगीला पण तार. बासरी नाही, याला हवेच्या माध्यमातून फुकल्या जाते, आणि जे हवेच्या माध्यमातून फुकल्या जाते कार्यक्रम वाजते जाते, आहे की नाही, ती वेगळं. हवेच्या माध्यमातून जे केलं जातं ते वेगळं. बाकी सगळ्यांचं बनवणं कसं राहते, तारापासून आहे. त्याच्यानंतर बघा, हेम, हिरण, हिम, कांचन. याच्यातला जे हिम असते, हिम पर्वत म्हणजे बर्फाचा पर्वत. आणि हे जे आहे हेम म्हणजे सोनं, हिरण्य म्हणजे सोने. आणि कांचन म्हणजे सुद्धा सोने. काय होतं? सोने. कळतंय का? सोने माहित आहे ना? झोपणे नव्हे, त्याला काय म्हणतात? सोने. क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन. कुठे खेळायचं पाहायचं? क्रिकेटात बम लोक असतात, आहे की नाही, मैदानावर बाहेर खेळतात. हॉकी जास्त लोक असतात, बाहेर खेळतात मैदानावर. बॅडमिंटन आतमध्ये पण चालतं, दोघांचाच खेळ आहे की नाही, जास्त प्लेयर असतात कारण आतमध्ये चालतं ते. फुटबॉल बाहेर खेळावा लागतो. मग आता आपलं म्हणणं आहे, हा एकमेव आहे जे आतला खेळ आहे, बाकी सगळे काय आहे? मैदानावरचे खेळ, मोम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, मोती बिंदू, गोवर, मधुमेह, संधिवात. हा पठ्याने का हवेमार्फत प्रसार होणारा रोग आहे. संसर्गजन्य म्हणतात. काय म्हणतात? संसर्गजन्य. आणि मोतीबिंदू कोणाच्या जवळ बसल्यानं होईना का? पण बाजूच्या आजीला मोतीबिंदू का, पण आपण जवळ बसलो, सर मला बी ना काल आजी कशी बसलो मला मोतीबिंदू झाला, असं होत नाही. संसर्ग गोवर होऊ शकतो. मधुमेह, काल डायबिटीस, साखरची बिमारी बाजूच्या आजीला होती, आपण बसल्या जाऊन काकूसोबत आजीसोबत बसलो मलाही बिमारी झाली, असं होत नाही.
संधिवात, कोणाला शेजाऱ्याला वात आला, तुमचं वात येत नसते त्याच्या बाजूला बसल्यानं, हे फक्त होऊ शकते गोवर. काजण्या आपल्या म्हणतो ना गोवर. भ्रमणध्वनी, आकाशवाणी, वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी पहा, यानं मनोरंजन होत नाही. कोणाला कॉल केल्यानं काय मनोरंजन होत नाही. पण आकाशवाणी मनोरंजनाचं साधन, वर्तमानपत्र मनोरंजनाचं, त्याच्यावर काहीतरी भेटते वाचायला. दूरचित्रवाणी बरोबर आहे. फक्त भ्रमणध्वनीनं बोलत असतात, काही पाहतात का तिच्याकडून, मनोरंजन होते का? आकाशवाणी म्हणलं की त्याच्यात चित्र दिसायले, वर्तमानपत्रात काही चित्र दिसायला लागले, दूरचित्रवाणी चित्र दिसायले, काहीतरी डोक्याला मनोरंजन आहे. याचं भ्रमणध्वनी, आता हे किती राहते, मला फोन लावले की केव्हा चालत राहते पुढच्याच. हे भ्रमणध्वनी जरा वेगळा प्रकार असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पारा, शिसे, काश्य आणि कथी. पारा ही एकमेव मिश्र धातू आहे. कसा आहे? मिश्र धातू. हे मिश्र धातू नाही, हा पण नाही, हा पण नाही, हा संमिश्र आहे, याच्यात मिक्स केलेला आहे काश्यामध्ये. त्याच्यानंतर आषाढ, आश्विन, ज्येष्ठ, वैशाख, तर याच्यात कोण नाही का, हे आश्विन वेगळा, बाकी सगळे 31ची. हे एकटा 30चा आहे, हे सगळे 31. त्याच्यानंतर फॅरेडे, न्यूटन, मॅक्सवेल, मॉन्टेग्यू. आता याच्यात काय करायचं? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हणून इतिहासात येते. इतिहासाचा कार्यक्रम म्हणजे समाज सुधारक. बरोबर आहे. हा मॅक्सवेल विज्ञानचा शास्त्रज्ञ, न्यूटन विज्ञानचा शास्त्रज्ञ, फॅराडे विज्ञानचा आहे. हे इतिहासचा आहे. राजकारणी, विचारवंत, समाज सुधारक याच्यात येते. हे काही तिघ जण हे विज्ञानचे संशोधन करायला लागले. ठीक आहे. वेगळा कोण? मॉन्टेग्यू. त्याच्यानंतर आल्प्स, अँडेज, काराकोरम आणि टायबर. टायबर ही बिचारी नदी होती, टायगर नाही म्हणायचा. काय म्हणायचं? टायबर. काय? टायबर नदी होय, बाकी सगळे पर्वत होतो. पर्वत टोटल जण, हे पर्वत. काराकोरम, अँडेज, आल्प्स. लक्ष द्यायला. त्यानंतर बघा, वसंत, हेमंत, श्रावण. लक्ष द्यायचं. श्रावण, शरद. आता श्रावण महिना हे ऋतू होतं. हेमंत, वसंत आणि शरद हे ऋतू होते. हे काय आहे? ऋतून महिन्यात फरक असते. श्रावण महिना. कठीण, मऊ, सोपे, सुलभ, आजी, माझी, उष्ण, थंड. कठीण, मऊ. एखाद्या जागी नाही का कठीण असलं आणि बाजूला पाहिलं तर मऊ म्हणजे विरोधातली गोष्ट. आजी, सरपंच, माझी सरपंच. आजी म्हणजे आताचा सरपंच, माझी म्हणजे जुना सरपंच, विरोधातली गोष्ट. उष्ण, थंड, लई चहा थंडा झाला म्हणतो. पहिल्यांदा गरम होता, गरम म्हणजे उष्ण, विरोधातले शब्द. सोपन, सुलभ, समानार्थी शब्द. त्याचं काम लई सोपं आहे, सुलभ आहे, म्हणजे सोपं. दोन्हीचा अर्थ काय होते? एकच. म्हणून हा वेगळा शब्द. त्यानंतर हरभरा, वाटाणा, मक्का आणि मृग. काय येईल याचं? भरा नाही, हरभरा. काय होते हरभराचं? हरभऱ्याची जर अशी खपली काढली, समजा असा 2 तुकडे बरोबर होईल. वाटाणा घेतला, असे 2 तुकडे बरोबर होते. मक्याचे असे 2 तुकडे होत नाहीत. तर मुंगाची डाळ जरी घेतली तर मधातून 2 तुकडे पडायचे. फक्त मक्याचं बी असं एकत्र आहे पहा, त्याच्या मधातून 2 धिपल्या होत नाहीत, 2 खपल्या. हरभऱ्याचे व्हायल्या, वाटाण्याचे व्हायल्या, मुंगाची व्हायली. मकाची होते का तसं? नाही. होते का? नाही. त्याच्यानंतर शर्वरी, सविता, यामिनी आणि निशा. सविताचा अर्थ होते, अरे सकाळी पूर्वेला जे उगवते ते सविता उगवते. म्हणजे कोण? सूर्य. आणि तुम्ही झोपता त्याला रात्र म्हणतात, त्याला मी निशा म्हणजे रात्रीला निशा म्हणतात, यामिनीला निशा म्हणतात, शर्वरीला निशा म्हणतात. हे सगळे रात्रीचे. हे काय होईल? सूर्याचं होतं. मला चला त्यानंतर बघा, तापी, कृष्णा, कावेरी, महानदी. ही बिचारी तापी जी आहे ती पश्चिम वाहिनी आहे. पश्चिम म्हणजे इकडे चालली. आणि पूर्वेकड, हे कृष्णा पूर्वेकड, कावेरी पूर्वेकड, महानदी पूर्वे. बरोबर. कोणत्या मग वेगळा शब्द कोणता? तापी. काहून कोणीकडे चालली आहे? पश्चिम आहे. लक्षात कसं ठेवायचं? तापी म्हणला प म्हणजे पश्चिम, असं लक्षात ठेवा.
म्हणजे लक्षात येऊन जाईल. ओके. त्याच्यानंतर मका, ज्वारी, सोयाबीन, गहू. सोयाबीन वेगळा शब्द का? मका पहा, याचं जरा असं निरीक्षण केलं तर मका तृणवर्गीय, तृण म्हणजे तणासारखं झाड राहते, तणासारखं. तण माहिती आहे तुम्हाला, गवत. ज्वारी पण तसंच राहते, तृणवर्गीय. गहू पण तृणवर्गीय आहे. याचा अर्थ सगळ्यांचे झाडाचं निरीक्षण केलं तर गव्हासारखी झाडं दिसतात, त्याची तणकटासारखे, तणासारखे. ज्वारीचं पहा, गव्हाचं पहा, मक्याचं पहा, पण सोयाबीनचं झाड दिसलं का कधी तणासारखं? म्हणजे हे वेगळं. त्याच्यानंतर बघा, बोका, भाटी, राजा, राणी, वर, वधी, विदूषक, विदुषी. आता बोक्याचा आणि भाटी दोघ जण नवरा बायको, राजा राणी, हंबी मिया बीबी. हे वरे घालते की नाही? वधू आणि वर ही याला वरे घालते लवकर. वर वधू कोण? पती पत्नी. पण कोण नवरा बायको नव्हतं? विदूषक आणि विदुषी. विदूषक आणि विदुषी. आता त्याच्यानंतर ब्राझील, बर्लिन, बीजिंग, बुडापेस्ट. याच्यातला ब्राझील हे देश होय. बाकी सगळ्या राजधान्या, बर्लिन राजधानी, बीजिंग राजधानी, बुडापेस्ट राजधानी. कोण होय देश? त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, सुधागड, विजयदुर्ग. हे दुर्ग जे असते ना त्याच्यावरून लक्षात ठेवायचं. दुर्ग जे राहते ना ते समुद्रात असणार आणि जे गड असतो तो जमिनीवर असतो. मग वेगळं कोण? सुधागड. लक्ष घ्यायला. हे जलदुर्ग आहेत, समुद्रात राहणारे. अकबर, बिरबल, औरंगजेब हे बिचारा शासक होय, राजा. अकबर राजा होता, औरंगजेब राजा होता, जहांगीर राजा होता. फक्त कोण राजा नव्हता? कोण राजा नव्हता? बिरबल. लक्षात ठेवायचं, इकडे लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर वहन, अभिसरण, प्रारण, संप्लवन. हे सगळे उष्णता वहन होते, अभिसरण, प्रारण एक आहे. संप्लवन उष्णतेचा प्रवाह होण्याचं हे नाही. त्याच्यानंतर गडगडाट, लखलखाट. पहा ना, गडगड वाजलं की गडगड असा आवाज येतो, आवाज. कडकड 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 काय होईल? आवाज. फडफड 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 काय होईल? आवाज. पण लखलख होणे हे चमक आहे, उजेड आहे, उजेड ही वेगळा. लखलखाट होणे, विजेचा लखलखाट म्हणजे उजेड पडायला, आवाज यायला, म्हणजे हे शब्द वेगळा. कारण याच्यातून प्रकाश दाखवायला, याच्यातून ध्वनी दाखवायला. लक्ष द्यायला. अजून